नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर संध्या गावाने आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. फीवर हे सिम्पटम्स कॅन्सर पेशंटमध्ये किमोथेरपी चालू असताना कसं नुकसानदायक आणि धोकेदायक आहे याच्याबद्दल मी आज चर्चा करणार आहे. आपल्याला माहीतच आहे की कॅन्सर पेशंटमध्ये इम्युनिटी आधीच कमी असते. जर कॅन्सर हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल, तर पेशंटला सोबत काही आजार असतील, तर डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, किडनी डिसीज, लिव्हर डिसीज असे काही आजार असतील, तर पेशंटची इम्युनिटी अजून कमी होते आणि त्यामुळं कॅन्सर पेशंटला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि त्यांना फीवर येण्याचे चान्सेस असतात. कॅन्सर पेशंटला जेव्हा किमोथेरपी द्यायची असते त्याच्या आधी त्यांचे काही ब्लड टेस्ट केले जातात. त्याच्यामध्ये त्यांचं लिव्हर, किडनीचं फंक्शन कसं आहे, त्यांचे व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट किती आहेत, हे सगळे पाहूनच मग त्यांना किमो दिला जातो. हा किमो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून अंडर ऑब्झर्वेशन स्लोली चढवला जातो. किमो देण्याच्या आधी काही प्री मेडिकेशन्स दिले जातात आणि हे प्री मेडिकेशन ह्याच्यासाठी असतात की पेशंटला त्या किमोचा इमिजिएटली काही त्रास होऊ नये. तर आपण बघूया हा त्रास म्हणजे नेमका काय आहे. जेव्हा किमो ड्रग्स आपल्याला इन्फ्युजनमधून चालू केले जातात तेव्हा ते कॅन्सर सेल्सला रॅपिडली मारतात. कॅन्सर सेल्स हे मोठ्या प्रमाणावर मरतात आणि मरताना ते काही आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स रिलीज करतात. हे टॉक्झिन्स रिलीज झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये सायटोकाइन्स रिलीज होतं. सायटोकाइन्सचं हे काम आहे की आपले इम्युन सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्सला सांगणं की बाबा तुम्हाला बाह्य आक्रमण झालेलं आहे. किंवा ऑल ऑफ सडन सायटोकाइन्स इतकं सर्ज वाढतं की हे सायटोकाइन्स आपल्या हेल्दी सेल्सला, आपल्या बॉडीला पण ते त्रासदायक ठरतात. फीवर येणं, मळमळ होणं, बॉडी पेन होणं, थंडी वाजून येणं, उलटी होणं, डोकं दुखणं, चक्कर आल्यासारखं वाटणं आणि काही लाईफ थ्रेटनिंग इफेक्ट होऊ शकतात. तर हे सगळ्याच किमो ड्रग्समुळे होत नाही किंवा सगळ्याच किमोथेरपीमध्ये होत नाही, पण काही किमोथेरपीमध्ये कार सेल्स थेरपी, इम्युनोथेरपी म्हणतो, ह्याच्यामध्ये हे होऊ शकतं. किमो चढवत असताना पेशंटच्या ह्या लक्षणाकडे लक्ष देणं खूप गरज आहे. त्यामुळं पुढचे संभाव्य धोके टाळले जातात. पण सध्या प्री मेडिकेशन्स इतके चांगले निघालेले आहेत की पेशंटला किमो हा सहज सहन व्हायला लागला आहे आणि त्याचे काही इमिजिएट साईड इफेक्ट्स आपल्याला होत नाही. तर हा झाला किमो चढवत असताना येणारा ताप. आता किमो घेऊन जेव्हा पेशंट घरी येतो तेव्हा जर त्याला 7 ते 8 दिवसामध्ये ताप येतो, त्याचं कारण काय? आपल्या बॉडीमध्ये किमो जातो तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या बोन मॅरोवर त्याचा इफेक्ट होतो. बोन मॅरो डिप्रेशन व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत ते कमी व्हायला लागतात. आपल्या व्हाईट ब्लड सेल्समध्ये एक न्यूट्रोफिल्स हा एक प्रकार असतो जो आपल्याला इन्फेक्शनपासून वाचवतो. न्यूट्रोफिल्स कमी झाल्यामुळं कॅन्सर पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळं फीवर येऊ शकतो. त्याला न्यूट्रोपेनिक फीवर म्हणतात. पेशंटला निमोनिया होणं, सेप्सिस होणं, ही इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढणं अशी लक्षणे येतात आणि त्याच्यामध्ये फीवर हा प्रॉमिनंट लक्षण असतं. तर मित्रांनो, मागच्या मी इन्फेक्शन ह्या व्हिडिओमध्ये फीवर हा टॉपिक कव्हर केलेला आहे. इन्फेक्शनपासून वाचवण्याचं काही टिप्स पण सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते. किमोनंतर जर इन्फेक्शन झालं आणि पेशंटला फीवर आला, तुम्ही ताबडतोब ऑन्कोलॉजिस्टना भेटलं पाहिजे, हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. ऑन्कोलॉजिस्ट तुमची प्रॉपर ब्लड टेस्ट करू शकतात, ज्याच्यामध्ये CBC आहे, इतर काही ब्लड टेस्ट आहेत, त्याच्यानंतर CT स्कॅन, एक्स-रे, जे काही आवश्यक टेस्ट आहेत ते तुमचे ते करू शकतात. तुमचं प्रॉपर डायग्नोसिस तिथं होईल की नेमकं तुम्हाला कुठलं इन्फेक्शन झालं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला योग्य त्या प्रकारे IV अँटीबायोटिक्स, ओरल अँटीबायोटिक्स दिलं जाईल. तुम्हाला गरज असेल तर हॉस्पिटलायझेशन तुमचं होईल आणि हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला IV फ्लुइड्स पण चढवले जातील. पेशंटला ओरल इंटेक कमी असल्यामुळं
आणि हायग्रेड फीवर असल्यामुळं पेशंटमध्ये डिहायड्रेशन होण्याचे पण खूप चान्सेस असतात आणि त्यामुळं IV फ्लुइड्स पण देणं खूप गरजेचं आहे. तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून पेशंटचा जीव आपण वाचवू शकतो. इन्फेक्शनमध्ये हा फीवर मी कव्हर केलेला असताना सुद्धा मला फीवरबद्दल वेगळा व्हिडिओ बनवण्याची का गरज वाटली, ह्याचं कारण हेच आहे की पेशंटला स्वतःला सुद्धा ह्याच्याबद्दल अवेअरनेस असायला पाहिजे. तसंच पेशंटचे रिलेटिव्ज जे आहेत, जे त्यांचा कॅन्सर पेशंटचा टेक केअर करतात, त्यांनासुद्धा ह्या लक्षणांची जाणीव किंवा माहिती असली पाहिजे. ऑन्कोलॉजिस्ट किमो चालू असताना किमो झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देतील. प्लस किमो झाल्यानंतर एक इंजेक्शन पण दिलं जातं सबक्युटेनियस, ज्याच्यामुळं तुमचे व्हाईट ब्लड सेल्स वगैरे व्यवस्थित राहण्यासाठी मदत मिळू शकते. तरी पण जर ऑलरेडी कॅन्सर पेशंटची इम्युनिटी जर कमी असेल, जसं अशा वेळेस पेशंटचे हायली डेंजरस इन्फेक्शन्स पण होऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि माझा चॅनल आत्तापर्यंत कोणी सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. कारण मी असेच चांगले व्हिडिओ घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे एक्सपिरियन्स आणि माझे जे मेडिकल नॉलेज आहे त्याची चांगली सांगड घालून मी हे व्हिडिओ बनवत आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की कॅन्सर पेशंट जे आहेत ह्या स्ट्रगलमधून जे जात आहेत त्यांना माझ्या ह्या छोट्या मोठ्या टिप्सचा नक्की फायदा व्हावा. त्यामुळे कीप वॉचिंग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.